हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती। तुम्ही बघू शकताय मी आत्ता कुठे उभा आहे, MPLच्या इथे आहे। म्हणजे मी आत्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे स्टेडियम आहे पुण्यातलं तिथे आहे, जिथे महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 होणार आहे। सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न जो आहे तुमचा त्याचं उत्तर देतो की येस MPL ला एंट्री फ्री आहे, त्यामुळे तुम्ही मॅच बघायची असेल त्यावेळी कधीही येऊन बघू शकता। तर वळूयात मुख्य MPLच्या प्रिव्ह्यूकडे। काय बदललं या वर्षाच्या MPL मध्ये, तर एक गोष्ट म्हणजे सामन्यांची संख्या दुप्पट झालेली आहे। मागच्या वर्षी जे 6 संघ होते ते प्रत्येक संघाबरोबर एकदा खेळले होते। कुठले संघ आहेत? पुण्याचा संघ आहे पुणेरी बाप्पा, कोल्हापूरचा PBG कोल्हापूर टस्कर्स, त्यानंतर नाशिकचा ईगल नाशिक टायटन्स, चौथा संघ आहे छत्रपती संभाजीनगरचा छत्रपती संभाजी किंग्स, डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत रत्नागिरी जेट्स, आणि एक संघ जो थोडा बदलला आहे तो म्हणजे सोलापूर रॉयल्सचा जो संघ होता तो संघ आता झालेला आहे रायगड रॉयल्स। मुख्य फरक मी जो म्हटलो तो यंदाच्या वर्षी प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा खेळणार आहे, त्यामुळे सामन्यांची संख्या वाढून दुप्पट झालेली आहे। हे एका अर्थी दुधारी शस्त्र का आहे, तर तारीख आहे 2 जून स्पर्धा सुरू होण्याची आणि 22 जूनपर्यंत स्पर्धा आहे। यंदाचा अंदाज हवामान खात्याचा असा आहे की मॉन्सूनची प्रगती जी आहे ती दमदार होणार आहे जरी काही असलं तरी, त्यामुळे कदाचित मागच्या वर्षी जे फायनल सामन्याच्या बाबतीत झालं की फायनल होऊ शकली नाही पूर्णतः, त्यामुळे यंदा एक होऊ शकतं की सामने जरी दुप्पट असले तरी त्यांच्यावर तितकंच पावसाचं सावट होऊ शकतं। पण जर का पाऊस उशिराने आला तर अर्थातच सर्व सामने होतील आणि संघांना तेवढीच जास्ती संधी मिळेल। त्यानंतर दुसरा बदल काय आहे मुख्य म्हणजे, तर 3 संघांचे कर्णधार बदललेले आहेत। उदाहरणार्थ ईगल नाशिक टायटन्सचा कर्णधार मागच्या वर्षी होता राहुल त्रिपाठी, तो महाराष्ट्राकडून सध्या खेळत नाही, त्यामुळे त्यांनी प्रशांत सोळंकीला जो मुंबईकडून आलेला लेग स्पिनर आहे त्याला आपला संघाचा कर्णधार केलेला आहे। त्यानंतर त्यांचा आयकॉन प्लेअरही त्यांनी बदललेला आहे, जो मागच्या वर्षी नव्हता, तो चेन्नई सुपर किंग्सचा जो आहे मुकेश चौधरी, महाराष्ट्राचा लेफ्ट आर्म पेसर, तो त्यांचा आयकॉन खेळाडू आहे। दुसरा कर्णधार कोण बदललेला आहे, तर रायगड रॉयल्सचा कर्णधार मागच्या वर्षी सत्यजित बचाव होता, तो रत्नागिरीकडे गेलेला आहे, त्यामुळे सोलापूरच्या ऐवजी रायगड रॉयल्स त्यांचा कर्णधार आहे विशांत मोरे, मूळचा कोल्हापूरचा असलेला विकेट कीपर बॅटर हा त्यांचा कर्णधार आहे। आणि तिसरा बदल जो आहे कर्णधार पदात तो आहे छत्रपती संभाजी किंग्सचा। खरं तर तो बदल मागच्या वर्षाच्या शेवटच्या सामन्यात झाला होता की राजवर्धन हंगरगेकरच्या ऐवजी मुर्तजा ट्रंकवाला त्यांचा कर्णधार होता, तर यंदा देखील मुर्तजा ट्रंकवाला हा छत्रपती संभाजी किंग्सचा कर्णधार असणार आहे। त्यानंतर कुठले कर्णधार कायम राहिलेले आहेत, तर अर्थातच पुणेरी बाप्पाचा कर्णधार जो आहे ऋतुराज गायकवाड तो कायम राहिलेला आहे। फक्त आता त्याच्यावरती अजून एक मुकुट लागलेला आहे की तो आता चेन्नई सुपर किंग्सचा देखील कर्णधार आहे, त्यामुळे एक प्रश्नचिन्ह मागच्या वर्षी जे होतं की ऋतुराज थोडीशी दुखापत होती, त्यामुळे पुढचा जो वेस्ट इंडिज दौरा होता त्याच्यावरती लक्ष ठेवून तो होता, त्यामुळे तो काही सामने खेळला नव्हता। यंदाच्या हंगामात काय होणार आहे, तर तो खेळायची शक्यता जितकी आहे तितकीच कमी देखील आहे आशा करता, कारण जर तुमचं लक्ष असेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर शेवटच्या चेन्नईच्या काही सामन्यांमध्ये तो एक अंगठ्याची दुखापत मॅनेज करत होता, जर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही तर, त्यामुळे ती दुखापत तो मॅनेज करतो का तो MPL मध्ये खेळतो हा प्रश्न कळीचा आहे। त्याचबरोबर प्रश्न आहे की पुढचे जे सामने आहेत ते लक्षात घेऊनही त्याची आराम करायची संधी असू शकते। तसं जरी असलं तरी ऋतुराज जर खेळला तर या स्टेडियमवर तुफान गर्दी होणार, हे मागच्या वर्षी बघितलं, तीच गोष्ट पुन्हा आहे। दुसरा कुठला कर्णधार कायम राहिलेला आहे, तर कोल्हापूर टस्कर्सचा केदार जाधव। IPL मध्ये केदार जाधव आपल्याला मराठी समालोचन करताना दिसला होता, पण आता तो पुन्हा मैदानावर दिसणार आहे। इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्यांनी इथे दिमाखदार शतक झळकावलं होतं विराट कोहलीसोबत, त्याची पुनरावृत्ती तो करतो का हे बघणं उत्सुकाचं ठरेल। अर्थातच समालोचन म्हटल्यावरती हा कळीचा मुद्दा येऊच शकतो की जिओ सिनेमाला जिथे स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमावर स्पर्धा दिसणार आहे तिथनं हिंदी आणि इंग्लिश समालोचन आहे, पण मराठी समालोचन आहे का नाही हे अजून गुलदस्त्यात आहे प्रश्न। तुमची अपेक्षा आहे की मराठी समालोचन असावं, तर लवकरच बहुतेक ते होईल अशी आशा आहे। आणि तिसरा कर्णधार जो कायम आहे तो म्हणजे अर्थातच रत्नागिरी जेट्सचा अझीम काझी। मागच्या वर्षी अझीम काझीनी जबरदस्त नेतृत्व केलं होतं आणि रत्नागिरी जेट्सला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला। अंतिम सामना जरी पावसाने रद्द करण्यात आला तरी रत्नागिरी पहिल्या क्रमांकावर होते, त्यामुळे ते विजेते ठरले होते। त्यामुळे ह्या 3 कर्णधारांकडेही लक्ष ठेवायची गरज आहे। आणि कुठल्या खेळाडूंकडे तुम्ही लक्ष ठेवाल, तर कुठला खेळाडू नाही आहे, तर राहुल त्रिपाठी हे मुख्य मोठं नाव जे महाराष्ट्र क्रिकेटमधलं होतं तो आता महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे तो नसणार आहे।
पण लक्ष ठेवण्यासारखी नावं कुठली आहेत तर मुकेश चौधरी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आपल्याला मैदानावर दिसणार आहे. तो जबरदस्त लेफ्ट आर्म पेसर आहे. तो कशी कामगिरी करतो नाशिकचा आयकॉन प्लेअर म्हणून ते बघायचं आहे. दुसरं आहे नाशिकचाच अर्शिन कुलकर्णी ज्यांनी मागच्या वर्षी MPL गाजवून सोडलं होतं जोपर्यंत तो खेळत होता. त्याच्यानंतर तो अंडर-19 कॅम्प NCA कॅम्प्सला गेला होता. IPLमध्ये त्याला यंदा थोडी संधी मिळाली. फारसं सोनं करता आलं जरी नसलं तरी IPL खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या अर्शिन कुलकर्णीची मुलाखत स्पोर्ट्स कट्टावरती आहे, ती तुम्ही बघा. आणि अर्थातच ज्या MPLनी त्याचं नाव झालं त्या MPLमध्ये तो काय कामगिरी करतो ते बघणं उत्सुकाचं आहे. अजून कुठलं नाव तुम्ही लक्ष ठेवा तर अर्शिनचाच जवळचा मित्र इंडिया अंडर-19मध्ये त्याच्याबरोबर होता, तो म्हणजे सचिन धस. त्या सचिन धसचा एपिसोडही आपल्या स्पोर्ट्स कट्टावरती आहे, तोही तुम्ही बघा. हे माझे 2 प्लग केलेले आहेत. त्यानंतर दुसरा खेळाडू ज्याचाही आपण एक एपिसोड केला होता तो म्हणजे विजय पावले, जो टेनिस क्रिकेटचा बादशाह आहे. त्याचा एपिसोड स्पोर्ट्स कट्टावरती आहे. तो मागच्या वर्षी रत्नागिरीच्या विजयी कॅम्पेनमधला हुकमी एक्का ठरला होता. पण यंदा हे बघायचं आहे की सेकंड सीझन ब्लूज जे विशेषतः फास्ट बॉलर्सच्या बाबतीत असतात की बाबा पहिला सीझन चांगला गेला पण दुसऱ्या सीझनला तीच कामगिरी त्यांना करता येत नाही, तर विजय पावले कशी कामगिरी करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. विजय पावले ISPL देखील म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेळला, त्याच्यातले काही खेळाडूंचा इंटरव्ह्यू आपण केला होता, तेही तुम्ही नक्की बघा. तुम्हाला असं वाटत असेल की मी काही आमचेच जुने इंटरव्ह्यू रिप्लग करतोय का, तर काही अंशी हो, पण या सर्व खेळाडूंनी त्यांचा प्रवास आपल्याला सांगितला आहे. पुढचा बघण्यासारखा खेळाडू जर कुठला असेल तर राजवर्धन हंगरगेकर. मागच्या वर्षी तो छत्रपती संभाजी किंग्सचा आयकॉन प्लेअर होता, कर्णधार होता, पण 4 सामन्यानंतर कामगिरी हवी तशी झाली नाही म्हणून त्यांनी कर्णधारपद सोडलं होतं. मुर्तझा ट्रंकवालाकडे कर्णधारपद दिलं होतं. पण यंदा मात्र त्यांनी कामगिरीत 360 डिग्री कामगिरी तो करू शकेल का, म्हणजे कामगिरीत 360 अंशाचा बदल घडवून आणेल का. कारण की वॉर्मअप मॅचेस ज्या झाल्या आहेत MPLच्या आधी त्या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचा पेस जो आहे तो त्याच्याकडे पुन्हा चांगला पेस आलेला आहे. विकेट्स घेतो आहे आणि अर्थातच राजवर्धन कशी कामगिरी करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण अर्थातच तोही अंडर-19 वर्ल्ड कपचा स्टार होता. चेन्नई सुपर किंग्सनी त्याला घेतलं होतं. हे खेळाडू आहेत. अजून कुठले खेळाडू जर तुम्ही लक्ष ठेवायचं असेल तर सिद्धार्थ म्हात्रे हा खेळाडू एक अतिशय युनिक खेळाडू आहे. कारण की तो लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग करतो आणि ऑफ स्पिनही टाकतो. अशी दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो तो. त्याचबरोबर तो एक सुंदर डावखुरा फलंदाज आहे. त्याची मुलाखत नुकतीच स्पोर्ट्स कट्टावरती आलेली आहे, तीही तुम्ही बघा. आणि अर्थातच अंकित बावणे, नौशाद शेख, सत्यजित बचाव, आशय पालकर ही जी महाराष्ट्र क्रिकेटची मोठी नावं आहेत ती नावंही स्पर्धेत दिसणार आहेत. या सगळ्यांनी कधी ना कधीतरी स्पोर्ट्स कट्टावरती येऊन गेलेले आहेत. त्यांच्याही तुम्ही मुलाखती बघा. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की हा स्पोर्ट्स कट्टाचा रिप्लग आहे का, तर काही अंशी हो, पण अर्थातच त्यांचा स्टोरीज ज्या आहेत त्या अत्यंत बघण्यासारख्या आहेत. MPLमध्ये मी असणार आहेचे संबंध स्पर्धाभर, त्यामुळे स्पोर्ट्स कट्टा तुमच्यासाठी काही ना काही प्रमाणात कंटेंट घेऊन नक्कीच येईल. तसेच तुम्हाला MPLकडून काय अपेक्षा आहेत त्या तुम्ही आम्हाला सांगा, किंवा तुम्हाला काय वाटतं की कुठला संघ यंदाच्या वर्षी स्पर्धेचं विजेतेपद पटकावेल ते तुम्ही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.